रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत. नात्यात ट्रान्सपरन्सी असायला हवी असं म्हणतात, मग ते नातं कोणतंही असो. पण होणाऱ्या जोडीदाराबरोबर तर पारदर्शकता हवीच. ठरवून झालेल्या लग्नात आपण बघतो की बऱ्याचदा एकमेकांना पूर्ण गोष्टी सांगितल्या जात नाहीत आणि मग त्याचं पर्यवसान लग्नानंतर ते नातं तुटण्यात होतं. कधी कधी दोघांपैकी एकाला गंभीर आजार असतो, दोष असतो, त्यामुळे दुसरा आयुष्यातून उठणार असतो, पण तरीही काही गोष्टी लपवल्या जातात. पण उलट जर एकमेकांचं होण्याच्या आधीच सगळं मनातलं बोलून टाकलं तर ते नातं कसं लख्ख चकाकून निघतं, जसं या कथेत घडतंय. ट्रान्सपरन्सी ही कथा लिहिली आहे डॉक्टर इला माटे यांनी, जी तुम्ही ऐकणार आहात माझ्या म्हणजेच चैत्राली बरोबर. ट्रान्सपरन्सी. मन म्हणत होतं सांगूया का त्याला, परत म्हणायचं नकोच, इतकी छोटी गोष्ट आहे. त्यानं दोनदा तरी विचारलंय, इतक्या उंच कपाळाच्या मधोमध टिकली लावण्यावरून. आपण नेहमीच विषय टाळला, आपल्या खेडेगावाच्या पार्श्वभूमीबद्दल. तो खूपच मॉडर्न आहे, त्याला आपली टिकली सुद्धा खटकते. वेस्टर्न कपड्यांवर टिकली काय लावतेस, असलं काहीतरी पुटपुटलेला तो मागच्या वेळी. आज भेटायचं तेव्हा सांगायचंच. मनात खूप गोंधळ चाललाय. जसं टिकली लावणं वगैरे मॉडर्न विचारांच्या विरोधी, तसं जीन्सवर टिकली लावू नये हे सुद्धा पूर्वग्रह दूषित नाही का? कुणी बनवला हा नियम? असा प्रतिवाद सुचला वाद सुरू व्हायच्या आधीच. आज त्याच्यावर बोलायचंच असं ठरवलं. आर या पार. जोड्या नेहमी संध्याकाळी भेटतात, पण आम्ही सकाळी भेटतो मॉर्निंग वॉकला. इथे नेहमीचा शिरस्ता मोडलाच आहे ना आम्ही. मग आज मॉडर्नच्या व्याख्या देखील बदलायला हव्यात. तोही शिरस्ता मोडायला नको का? मी झपझप पावलं उचलत आमच्या नेहमीच्या भेटण्याच्या ठिकाणी पोहोचले. सूर्य माझ्या आधी अगदी नुकताच वर आलेला. लालच तलम ओढणी जणू सगळीकडे पसरलेली. तलमपणात एक पारदर्शकता सामावलेली असेल का? अगदी कोवळ्या सूर्यबिंबाला आजूबाजूच्या काटक्या झालेल्या झाडांच्या फांद्या अधूनमधून झाकत होत्या. अधूनमधून सूर्याचं इतकं कोवळं कोवळं असणं जास्त उठून दिसत होतं, त्या फांद्यांच्या पर्णही नसल्यामुळे. सूर्य मात्र जसा आहे तसा काहीही न दडवता आकाशात हळूहळू वर चढत होता. लांबून तो येताना दिसतोय. मन त्याला गमवायला तयार नाहीये. समजा त्याला कळलं की माझ्या कपाळावर एक चुकलेलं गोंधण आहे, तर तो मला नाकारेल. इतकं शारीर आहे आपलं प्रेम. मध्ये एका कुठल्या तरी लेखात वाचलेलं, मुलींनो तुम्ही जसा पगार, घर, पद पाहून लग्न करता, तसं मुलांनाही फिगर, रंग, रूप बघायचा अधिकार आहे. उगाच त्याचा बाऊ करू नका. मन त्या लेखातली वाक्य आठवून खट्टू व्हायला लागलं. रानफुलं उन्हात उजळली होती. जमिनीवरची फारसं कुणाचं लक्ष न जाणारी, लक्ष वेधून घ्यायची क्षमता नव्हती त्यांच्यात. ती आपली आहेत तशीच नैसर्गिक. त्यांच्याबरोबर राखीचा गोंडा असावा असा पांढरा शुभ्र गोंडा आहे, अगदी इवल्याशा काडीवर अग्रभागी. कुणाचं लक्ष जात असेल का याच्याकडे? हळूहळू केशरी पहाट सोनेरी सकाळीत बदलायला लागली. तो जवळून दिसायला लागला. हात आपोआपच वर झाला. तो हसला. आम्ही एकमेकांच्या बरोबर चालायला लागलो. सकाळ खूप शांत होती. आपण बोलून तिचं कोरेपण मोडावं असं वाटत नव्हतं. थोडं पुढे गेल्यावर मगाचचे ते पांढरे गोंडे पाऊलवाटेच्या बाजूने उगवले होते, मोठ्या संख्येनं. एका वळणावर आपोआप आम्ही दोघंही न सांगता थबकलो. उन्हाचे कोवळे किरण त्या पांढरे गोंडे असलेल्या फुलात शिरले होते. ते गोंडे काही प्रमाणात पारदर्शक होऊन प्रकाशमान झाल्याने चमकून उठले होते, जणू चांदण्या गवतावर उगवलेल्या गवत फुलाच्या जागी. सगळी वाट चमकून उठलेली. काही काळापुरता आलेलं ते निशब्दपण मोडत तो म्हणाला, असं गोंड्यांच्या मध्ये मध्ये जागा असल्यानं सूर्यकिरणांनी जणू त्यांना पारदर्शक बनवलंय ना. मी हरखून त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला म्हटलं, तुला वाटतं पारदर्शकता सुंदर बनवेल कायमचं?
तो त्या फुलांकडे पाहत हो असं म्हणाला. मी 2 भुवयांच्या कितीतरी वर असलेली कपाळावरची टिकली काढली. माझ्या आजीनी माझ्या नकळत्या वयात कपाळावर दारावर आलेल्या बाईकडून एक चांदणी गोंधून घेतलेली. ती चांदणी देखील चुकली होती. एकदा मी आजीला सहज याच्याबद्दल विचारलं, हे काय ग माझ्या कपाळावर गोंधून घेतलंयस? त्यावर माझ्या गालावर हात ठेवत ती म्हणाली, मला काय माहित बाई, एवढी बुकं वाचशील, इतक्या मोठ्या लोकात उठशील बसशील. मी काहीच बोलले नाही. त्याच्याकडे मला पाहायचंच नव्हतं. त्याचा निर्णय त्याच्या डोळ्यात वाचायचा नव्हता. तिसरीकडेच पाहत म्हटलं, जीन्सवर टिकली लावायची नसते असा पूर्वग्रह असावा असं मला वाटत नाही. तो म्हणाला, सुरेख दिसणारं, साधेपणाने पारदर्शकतेनं उजळलेलं गोंधण झाकावं असा तरी पूर्वग्रह का असावा? काहीतरी पूर्ण नसणं, चुकणं यामधल्या रिकाम्या जागा आहेत ना, जिथे सूर्यकिरण भरतकाम करतात आणि उजळून टाकतात. तुला काहीतरी मी सांगणार होतो. तुझ्या सावळ्या चेहऱ्याला, डोळ्यांच्या बाजूला आणि हनुवटीवर गोंधण खूप सुंदर दिसेल. त्याचं सगळं ऐकून नानांचं वाक्य कानात घुमलं. व्यवहारात पारदर्शकता हवी. मी म्हटलं, अजून एक विचारायचंय, तुला आपलं नातं व्यवहार वाटतो का रे? म्हणजे मी कायम तुझं शिक्षण, घरदार बघायचं आणि तू कायमच माझं रूप बघायचं. तो पटकन म्हणाला, हे आज कसलं खूळ आहे ग डोक्यात? तुझं रूप छानच आहे, सगळ्यांसाठी खरं म्हणजे नाही, पण माझ्यासाठी त्यात एक अपील आहे. पण मी तुझ्या प्रेमात पडलोय ते तुझं साधेपण, पारदर्शकपण पाहून. कळलं? आता पुरे वेडेपणा. मला परत टिकली त्या वेगळ्याच जागी लावाविषयी वाटलीच नाही. मनाने ते चुकलेलं गोंधण तसंच स्वीकारलं होतं. अगदी सहज, समंजस स्वीकार. आजीला मनातल्या मनात धन्यवाद दिले. आज पारख करण्यासाठी काहीतरी माझ्याकडे होतं. माझं मी पण पारदर्शक होऊन उजळून निघालेलं त्याच्याबरोबर. ट्रान्सपरन्सी ही कथा लिहिली होती डॉक्टर इला माटे यांनी आणि तुम्ही ऐकत होतात माझ्या म्हणजेच चैत्राली बरोबर. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत.